महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करा. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून सुरू होत असताना यंदाही विरोधी पक्षनेत्याविना अधिवेशन पार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाहीये. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. जुन्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरून प्रवास करताना चाकण आणि तळेगाव MIDC परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी असते. अनेकदा काही मिनिटांच्या प्रवासासाठी तासनतास एकाच ठिकाणी थांबावे लागते. आता मात्र तुम्हाला जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून पुणे-नाशिक महामार्गावर जाता येणार आहे. त्यामुळे मुंबई ते नाशिक हा प्रवास आणखी सुसाट होणार आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचे थकीत हप्ते देण्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती आहे. फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबत देण्यात येणारा वेतनवाढीचा हप्ता कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. यामुळे येत्या 24 फेब्रुवारीला काही कामगार संघटनांनी पुकारलेले आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन देखील सरनाईक यांनी केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. VSR कंपनीच्या पाठीशी काही पॉवरफुल लोक असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेच अजितदादांना न्याय देऊ शकतात. त्या दोघांना याबाबत पत्र लिहिणार आहे असेही आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी सुलतानपूर न्यायालयात जबाब नोंदवला. 2018 मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याशी संबंधित मानहानी प्रकरणी त्यांनी हा जबाब नोंदवला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 मार्च रोजी होणार आहे. शिमगा आला की कोकणकरांची धाव गावीच असते. पण याच काळात ट्रेन बसचे आरक्षण मिळणं कठीण, रस्त्यांवर प्रचंड गर्दी आणि तासनतासचा प्रवास, त्यामुळे गावी जाणं त्रासदायक ठरतं. यंदा मात्र शिमगा आणि होळीपूर्वी एक दिलासादायक पर्याय उपलब्ध झाला आहे. मुंबई विजयदुर्ग रोरो फेरी सेवा 1 मार्च पासून सुरू होत आहे. समुद्रमार्गे प्रवासी आणि वाहनांसह प्रवास करण्याची सुविधा मिळणार असल्याने कोकणात जाणं अधिक सोपं होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण येत्या 1 एप्रिल पासून राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांवर रोख रक्कम स्वीकारणे पूर्णपणे बंद करण्याचा विचार करत आहे. यानुसार प्रवाशांना टोल भरण्यासाठी फक्त डिजिटल पद्धतीचा फास्टॅग UPIचा वापर करावा लागेल. अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका दिलाय. ट्रम्प यांच्याकडून दुसऱ्या देशांवर लादण्यात येत असलेले टॅरिफ सुप्रीम कोर्टाने बेकायदेशीर ठरवले आहेत. ट्रम्प यांनी विविध देशांवर टॅरिफ लादताना त्यांच्या अधिकारांच्या मर्यादांचे उल्लंघन केल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. राष्ट्रीय आपत्कालीन स्थितीत लागू करण्यात येणाऱ्या कायद्याचा वापर करत ट्रम्प यांनी टॅरिफ लादल्याचे कोर्टाने निर्णयात म्हटले आहे. पुण्यातील पौड पोलीस स्टेशनच्या ASIला लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. सचिन शिंदे असं या लाचखोर ASIचं नाव आहे. 35,000ची लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोने सापळा रचून सचिन शिंदेला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान या घटनेमुळे पौड परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस अधिकारीच लाच घेत असेल तर न्याय मागायचा कोणाकडे असा सवाल नागरिक करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच टिपू सुलतान कार्य करत होते. शिवरायांच्या कार्यातून प्रेरणा घेतच त्यांनी पुढील वाटचाल केली आहे असे वक्तव्य काँग्रेसचे कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे. राज्यात टिपू सुलतान यांच्या नावावरून राजकीय वातावरण तापलेले असताना शाहू महाराजांच्या या वक्तव्याने नवा वाद होण्याची चिन्हे आहेत. होळीच्या आधी राजधानी दिल्लीत मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा इशारा जारी करण्यात आलाय. गुप्तचर माहितीच्या आधारे दिल्लीत मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा इशारा जारी करण्यात आलाय, ज्यामुळे सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले. समोर आलेल्या माहितीनुसार लष्कर-ए-तायबा लाल किल्ला, चांदणी चौक आणि प्रमुख मंदिरांना लक्ष्य करण्याची योजना आखत असल्याची माहिती आहे. सलग असलेल्या सुट्ट्यांमुळे घराबाहेर पडत असाल तर थांबा. रेल्वे प्रशासनाने मुंबईच्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. मध्य रेल्वे मुंबई विभाग विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना याचा चांगलाच फटका बसणार आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात ग्रामस्थांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कासुर्डी ग्रामपंचायतीचे विभाजन करून 2 नव्या ग्रामपंचायती स्थापन करण्यात आल्या आहेत. आता कासुर्डी, कामटवाडी आणि जावजीबुवावाडी या 3 स्वतंत्र ग्रामपंचायती अस्तित्वात आल्या आहेत. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मागणीला अखेर यश मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ईपीएफओ अंतर्गत खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळू शकते. खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची पेन्शन वाढवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कामगार संघटनांनी EPS 95 अंतर्गत किमान पेन्शन वाढवण्याची मागणी केली आहे. पेन्शन 1000 रुपयांवरून 9000 रुपये करण्याची मागणी पुन्हा करण्यात आली आहे. हा मुद्दा संसदेत आणि सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. त्यामुळे पेन्शन वाढीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा माजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना असलेली Y+ सुरक्षा व्यवस्था काढण्यात आली आहे. अंबादास दानवे यांचे विरोधी पक्षनेतेपद आणि विधान परिषदेचे सदस्यत्व संपून 4 महिने झाले आहेत. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.